जय श्रीराम. गेले 51 दिवस आपण श्री ब्रह्मचिंतन गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं जे पुस्तक आहे, त्याचं आपण वाचन करतोय आणि आजचा हा 52व्या दिवसाचं प्रवचन वाचन आहे. गेले 51 दिवसाची जी प्रवचनाच्या लिंक आहेत, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देखील मिळतील. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, ह्या सगळ्यांचं इत्थंभूत माहिती किंवा त्याचं महत्त्व महाराजांनी या प्रवचनरूपी पुस्तकात लिहिलेलं आहे. 365 दिवसांच्या या प्रवचनांमध्ये प्रत्येक दिवसाचं एक प्रवचन असे 365 म्हणजे पूर्ण वर्षासाठी हे प्रवचनाचं पुस्तक आहे. आणि ते पुस्तक वाचायला जर तुम्हाला कठीण असेल, म्हणजे हे जे फिजिकल पुस्तक आहे, हे फिजिकल पुस्तक तुम्हाला वाचता येत नसेल, तर तुम्ही ऑनलाईन फ्रीमध्ये त्या लिंकवरती अ, मधून वाचू शकता. तर तुम्हाला वाचायचा कंटाळाच असेल, ऑडिओ बुक्स हे श्रवण देखील करू शकता अशा प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून. आणि यासाठी कुठच्याही प्रकारची धर्माची, जातीची, वयाची, शिक्षणाची, आर्थिक स्थितीची, स्त्री आहे की पुरुष आहे किंवा तुम्ही वेळेची देखील, म्हणजे तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, जेवणा जेवणानंतर 1 मिनिटं, 5 मिनिटं, 1 माळ, 2 माळ, 1 तास, 2 तास किती वेळ तुम्ही नामस्मरण करू शकता. तर आजचं हे जे 52व्या दिवसाचं जे वाचन आहे, ते आपण आता वाचन करत आहोत आणि त्याचं शीर्षक जे आहे, हे कर्तेपणाचा अभिमान नसावा. विषयात राहून परमेश्वराची भक्ती होईल का? विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो, हे म्हणणं चुकीचं आहे. आता आणि ती भक्ती आहे तिथे विषय नाहीच. म्हणजे भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही. म्हणजे बेसिकली जिथे परमात्मा असतो, तिथे भक्त असणारच आहे. आणि जो विषयांची भक्ती सोडतो, त्यालाच खऱ्या भक्तीचं महत्त्व कळतं. म्हणजे भगवंताचं स्मरण करणे हीच खरी भक्ती आहे. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही. अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. म्हणजे जो आपला अभिमान आहे, इगो आहे, हा जर आपण काढून टाकला, तर आपल्याला परमेश्वराचं जे स्मरण होत असतं किंवा आपण त्याला जे कनेक्ट करू शकतो किंवा आपण जे साधू शकतो, ते साधणं एकदम सोपं आहे, असं महाराज सांगतात. आणि सगळे संत देखील हेच सांगतात. प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल हे पहावे आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रपंचात मी करेन तसे होईल या भावनेने वागत असतो आणि आपण सगळेच लोक, कोणी लिहिणारे असतील, कोणी वाचणार असेल, कोणी ऐकणार असेल, आपण जे संसारिक माणसं आहेत, त्यांना थोडंसं इगो असतो आणि आपण सगळेच लोक या प्रकारच्या षड्रिपुंनी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याने आपण वेढलेलो असतो आणि त्याच्यामध्ये आपण या सगळ्या चुका करत असतो, इन्क्लुडिंग जे वाचन करतात ते आणि कदाचित काही लोक ऐकणार असेल ते देखील. परवाच एक जण आले होते आणि त्यांनी त्यावेळी पाहून कोणी असे म्हटले असे, की "हे थोड्याच दिवसांचे सोबती आहेत. तरी मी अमुक करीन किंवा मी तमुक करीन." असं ते म्हणत होते. म्हणजे माणसाला मरण कधी येणार हे कळलं, तरी देखील आपण या सगळ्या गोष्टी करतच असतो. आयुष्याच्या शेवटच्या घटकेला एक एवढा तो अभिमान. म्हणून सांगतोय, की मी करतोय भावनाच काढून टाकावी. सर्व काही तोच करतो आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो. आता या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्याच पाहिजेत. आता तुम्ही म्हणत असाल, की या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं कारण काय? तर आपल्याकडचा जो इगो हा एकच असा विषय आहे, जो सगळ्या संतांनी मांडलेला आहे, की तुम्ही तुमचा इगो जर काढला, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सहज साध्य होतात. तुम्ही देवाचं नामस्मरण करण्याच्या अगोदर काही गोष्टी त्यांनी ज्या सांगितलेल्या आहेत, म्हणजे चहाडी, चोरी, लबाडी ह्या गोष्टी करू नये. दुसऱ्यांचा द्वेष करू नये, दुसऱ्यांचा मत्सर करू नये, कंपॅरिझन करू नये. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या संतांनी सांगितलेल्या आहेत, त्यालाच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे अपवाद नाहीत. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर
नामस्मरण केलं तर त्याचा जास्त उपयोग होतो, हेच ह्याचा भावार्थ आहे. आणि जो इगो घालवायचा आहे त्यासाठी महत्त्वाचं देखील आहे. ही भावना ठेवून वागे, त्याप्रमाणे वागू लागलं म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होते. मी करता ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणं शक्यच नाहीये. इगो बाजूला सारल्याशिवाय आपल्याला परमार्थ करता येत नाही. परमार्थ करता म्हणजे फक्त माळ जपणं किंवा देवळात जाणं वगैरे असं काही नाही. आपण बऱ्याचशा गोष्टीतून परमार्थ करत असतो. आपण जर चांगली कर्मच केली नाही, दुसऱ्याबद्दल चांगला विचारच केला नाही, तर नुसत्या वाचनाचा किंवा श्रवणाचा काही फायदा नाही होणार. हे सगळे संत आपल्याला सांगत असतात. कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितले जाते. त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काही जण म्हणतात. पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा कडा दाखवतात, त्याप्रमाणे ते आहे. माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे. चांगली कर्म करायला आपण जसं लहान मुलांना कसं आपण काही भूलथापा देऊन किंवा त्याला अट्रॅक्ट करण्याकरता तो अभ्यास करेल तर मी त्याला गोळी देईल, चॉकलेट देईल असं आपण सांगतच असतो. जर ॲटलीस्ट त्याच्या निमित्ताने का होईना तो अभ्यास करेल. तसंच संत सांगतात, की वेदांनी देखील सांगितलेलं की कोणतेतरी चांगलं कर्म केल्यानंतर तुम्हाला त्यांचं फळ मिळेल. पण जे सांगितलंच नाही, तर अशा प्रकारची कर्म होणारच नाही, हे संत सांगतात. तर कर्म करावं लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करत आहे असे वाटते. मग तो जे कर्म करेल ते देवाला आपोआप अर्पण होते. संकट आले म्हणजे आपण देवाला नमस करतो. देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे देवात अर्थ नाही, असं आपण म्हणतो. पण देवाला फसवणे शक्य आहे का? तो म्हणतो, "या सुखात राहताना माझी आठवणही काढत नाही आणि आता आठवण काढतोय." म्हणजे आपण बरेचसे लोकं म्हणजे आपण सगळेच संसारी लोकं एक्सेप्ट रिअल संत सोडून आपण फक्त आपल्या फायद्याकरता देवाचं नाव घेतो. जोपर्यंत देव आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी देतो, तोपर्यंत आपण त्याचं नाव घेत नाही. म्हणजे आपण त्याला कधी थँक यू म्हणत नाही. पण आपल्याला काय प्रॉब्लेम झाला, आपल्याला काय त्रास झाला, मग आपल्या आपल्या तोंडामध्ये त्याचं नाव येतं. म्हणजे दुःख असताना पहिलं त्याचं नाव येतं. वास्तविक देवाने आपल्याला पहावे असे आपण काय केले आहे? म्हणून केव्हाही देवाला फसवू नये. कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते. आपण दुसऱ्याला कधीच फसवू शकत नाही. देव असेल किंवा दुसरा कोणी असेल, आपण नेहमी स्वतःलाच फसवत असतो. आपण प्रपंचासाठी रोज इतके का बडे कष्ट करतो, परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरता खर्च करतो का? हे आपल्याशीच विचार करून पहावे. म्हणजे कर्तेपणाचा अभिमान नसावा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती सगळी जबाबदारी त्याच्याकडेच द्यावी. आता शेवटचं वाक्य, "जोपर्यंत विषयांची आस, तोपर्यंत नव्हे भगवंताचे दास." म्हणजे जोपर्यंत आपण विषयामध्ये लिप्त झालेलो असतो, आपण संसारिक लोक आहोत म्हणजे थोडेफार आपण या सगळ्या गोष्टी करणारच आहेत. हे जरूर फक्त संसार करणं, घर घेणं, मुलांचा सांभाळ करणं वगैरे सगळ्या गोष्टी आपण करत राहायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये अखंड पुढणं ही वेगळी गोष्ट आहे. आता आपण 11व्या वेळेला श्रीरामाच्या नावाचं जप करूया. श्रीराम, 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 धन्यवाद. हे 52व्या दिवसाचं कीर्तनरूपी प्रवचन तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस छान, आनंदी, सुखकारक आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या रामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम.